कोकणातील शेकडो वर्ष जुनी असणारी जलसंवर्धन अर्थात वॉटर कन्झर्वेशनचं उत्तम नमुना आपल्याला बघायला मिळाला. ते म्हणजे संगमेश्वरमधील सप्तेश्वर मंदिर. वरच्या बाजूला असणारे नैसर्गिक पाण्याचे झरे विशिष्ट पद्धतीने एकत्रित करून पाण्याची साठवण केली जाते. संपूर्ण रचना अतिशय प्रमाणबद्ध आहे आणि सुंदर आहे. निसर्गरम्य असणारं असं हे सप्तेश्वर. हे बघा, अजून एक संगमेश्वरमधली आणि कोकणातील अचंबित करणारी गोष्ट म्हणजे सप्तेश्वर मंदिर. कर्णेश्वर मंदिराच्या थोडं बाहेर निघाल्यावर म्हणजे मेन रस्त्याला आल्यावर सप्तेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि तुम्ही गुगल मॅपला टाकला तरी तुम्हाला या पूर्णपणे मंदिराकडे येण्याचं मार्ग तुम्हाला मित्रांनो भेटून जाईल. पण तुम्ही इथलं वातावरण बघा ना मित्रांनो, एकदम खतरनाक असं वातावरण मित्रांनो. हे बघा, पूर्ण जंगलाच्या आतमध्ये हे पूर्णपणे सप्तेश्वर मंदिर आहे. आणि तुम्ही बघाल ना, येत्या वेळेचा रस्ता हा पूर्णपणे घाट रस्ता आहे. एकदम छोटा रस्ता आहे, तरी पण फोर व्हीलर वगैरे इकडे येते पण तुम्ही येत्या वेळेस तुम्हाला असं वाटेल का हे पूर्ण डोंगरावर मंदिर आहे, पण डोंगरावर नसून हे बरोबर डोंगराच्या मध्यभागी असं हे सप्तेश्वराचं मंदिर आहे. आणि ते खाली उतरण्याकरता पूर्णपणे रस्ता आहे. चला आता डायरेक्ट जाऊया सप्तेश्वराच्या मंदिरामध्ये. कोकणातील रामक्षेत्र अशी ओळख असलेल्या संगमेश्वर गावातील हे आहे सप्तेश्वर मंदिर. महाराष्ट्रातील प्राचीन शिवमंदिरांपैकी हे मंदिर आहे. घनदाट देवराई स्वयंभू महादेवाचे स्थान आहे. सप्तेश्वराचे स्थान मध्ययुगीन काळातील प्राचीन जल व्यवस्थापनाचे एक उत्तम नमुना आहे. अलकनंदा, वरुणा, शास्त्री नद्यांच्या संगमाचे ठिकाण असलेलं हे संगमेश्वर हे प्राचीन मंदिरांचा समूह असलेलं शहर म्हणून ओळखले जाते. येथील अनेक प्राचीन मंदिरे आजही आपल्या अस्तित्व टिकून उभे आहेत. त्याचपैकी असलेलं हे सप्तेश्वराचं 12व्या शतकातील शिलाहार राजवाड्यातील वाक राजांनी बांधलेलं असं हे मंदिर आहे. 7 प्रवाहांचा स्वामी म्हणजेच देव सप्तेश्वर अशी या स्थानाची ओळख आहे. हे बघा, जे सप्तेश्वराचं जे मेन ठिकाण आहे जिथे जे पाणी येऊन जमा होतं, हा जो कुंड आहे बघा, हा जो कुंड आहे. आणि याला सप्तेश्वर नाव का पडले मला सांगतो मी. हे बघा, तुम्ही बघाल तुम्हाला बरोबर 7 दरवाजे भेटतील बघा. हा एक आहे, 2, 3, 4, 5, 6 आणि तो 7. ह्या पूर्णपणे 7 जे दरवाजे आहेत त्यांच्या मागच्या साईडला बरोबर छिद्र आहेत बघा. ह्या एक साईडला छिद्र आहे, ह्या एक साईडला छिद्र आहे आणि प्रत्येक साईडला छिद्र आहे. तिथून पाणी पूर्णपणे ह्या मधल्या जो आहे ना तिथून पूर्णपणे एकत्र होऊन ह्या मेन कुंडामध्ये येतं आणि इथून पूर्णपणे गोमुखद्वारा खाली उतरतं. तुम्हाला मी मागच्या साईडला नेऊन दाखवतो. आता आपण बरोबर ह्या मंदिर आहेत ना याच्या मागच्या साईडला आलो. तुम्ही बघाल ना, आपल्याला 7 पूर्णपणे असे छिद्र बघायला भेटतात बघा. आणि ह्या बारीक बारीक छिद्रांमधून पाणी येते 7 ठिकाणावरून बघा. 1, 2, 3, 4 तो 5 आणि तो एक लास्टला आहे ना तो आहे 6. आणि बघा ह्या साईडला एक आहे, ह्या साईडला बघा एक छिद्र आहे बघा. हे 7 छिद्र आहेत. हे 7 छिद्रांमधून पाणी येते. आणि ह्या जो मधली जागा आहे ना, मधला हा जो मेन डोर आहे ना बघा इथे, या बघा ह्या साईडला जो मेन डोर आहे ना इथून सगळं पाणी जाऊन हे एकत्रित होते बघा तिकडे जाऊन. हे बघा ह्या साईडला तुम्ही बघाल ना हे पूर्णपणे एकत्रित होते. आणि ते पुढे एक मोठं कुंड आहे, त्या कुंडामध्ये सगळं पाणी एकत्रित होते हे. आणि हे पूर्णपणे पाणी एकत्रित होऊन त्या मेन कुंडामध्ये जाते. त्यामुळे ह्या जाग्याला हे पूर्णपणे एकत्र होऊन त्या कुंडामध्ये जाते. त्यामुळे याला ह्या मंदिराला ह्या जागेला सप्तेश्वर असं नाव पडले. म्हणजे 7 ठिकाणचं पाणी एका ठिकाणी जमा होते, त्यामुळे याला सप्तेश्वर असं नाव पडले. आणि तुम्ही बघायला इथं आतमध्ये एकदम थंड असं बघा. इथं बघा, तुम्ही आतमध्ये बघाल ना एकदम गार आहे. एवढं जे बाहेरचं वातावरण आणि इथलं जे क्लायमेट आहे ना एकदम वेगळं आहे. बाहेर थोडंसं गरम होते, पण इथे तुम्ही याल ना आतमध्ये इथे मला एकदम गार वाटेल बघायला. बघा जे तुम्हाला बोललो ना 7 ठिकाणावरून पाणी येते, ते पूर्ण पाणी येते आणि ह्या मेन कुंडामध्ये
जमा होते आणि इथून हे गोमुख आहे, ह्या गोमुखद्वारे ह्या पूर्णपणे जो कुंड ह्या कुंडामध्ये जाते. आणि मला कुंडाच्या आतमध्ये उत्तरांकडे 5 ते 6 पायऱ्या आहेत. याचं पाणी बघायला ना एकदम निळसर असं पाणी निघतं. ही आहे ना, ही जुन्या काळातील पाणी साठवण्याची ही व्यवस्था आहे. म्हणजे तुम्ही बघाल किती लोक त्या काळात पण हुशार होती का ह्या येणारं पाणी एका ठिकाणी जमा करून आणि एका कुंडामध्येच ते घेत होते. एवढं पाण्याचं व्यवस्थापन एवढं भारी केलं ना, हे बघण्यासारखं मित्रांनो. एकदम सुंदर व्यवस्थापन आहे पाण्याचं. बरोबर पूर्णपणे अशा हे पाण्याला येण्याकरता पूर्णपणे रस्ता बनवला त्यांनी. 7 साईडला रस्ता बनवला आणि त्यानंतर 7 ठिकाणाचं पाणी एका ठिकाणी जमा होते बघा. या साईडला बरोबर तुम्ही बघाल ना, हे पाणी बघा इथे जमा होऊन हे खाली येते. एवढं सुंदर पाण्याचं व्यवस्थापन केलं ना, हे असं पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला कुठेच म्हणजे बघायला भेटत नाही. एवढं आणि तुम्ही बघाल ना, एकदम डोंगराच्या मध्यभागी आहे. असं पण डोंगराच्या खाली किंवा डोंगराच्या वरती एकदम डोंगराच्या मध्यभागी आलो आहे. आणि तुम्ही हे जे बांधकाम बघताय, तुम्ही ही सगळी वास्तू बघतायत ना, एकदम जुनी अशी वास्तू आहे. आणि पूर्ण जांबा दगड आहे. जांबा दगडामध्ये पूर्णपणे हे बनवलेलं आहे. आणि तुम्ही ते वरती बघा ना, बघा इथे शरपशिल्प बघायला भेटतात बघा. ह्या एक साईडला शरपशिल्प आहे, तिथे एक शरपशिल्प आहे, त्या साईडला एक. 3 शरपशिल्प पूर्णपणे ह्या दारांच्या वरती आणि वरती पूर्णपणे पुष्पकमल काढलेत बघा. या साईडला सगळ्या साईडला खालच्या साईडला पण आहेत बघा इथे खाली. आणि एवढं निसर्गाचं वातावरण एवढं ते भारी, एवढं निसर्गरम्य वातावरण ना, एकदम एकदम थंड हवेत का. ह्याच्या आतमध्ये गेलं तर एकदम गार आहेच. इथले बाहेरचं वातावरण एकदम थंड आहे, कारण की आजूबाजूला एकदम घनदाट असं जंगल आहे. आणि घनदाट जंगलामध्ये पूर्णपणे सप्तेश्वराचं मंदिर आहे आणि हे कुंड आहे पाण्याचं. तुम्ही या कुंडातलं पाणी बघाल ना, एकदम स्वच्छ आणि एकदम निळसर पाणी आहे का. याच्यामध्ये बारीक बारीक मासे पण आहेत. आणि ही वरची तुम्हाला ही बारीक बारीक पाखरं दिसत आहेत का, हे यांना ना निवळे बोलतात, निवळे. आणि ही जेवढी जास्त पाण्यामध्ये तेवढं पाणी जास्त स्वच्छ राहतं, कारण की हे पूर्णपणे पाणी निवळण्याचं काम करतात. आणि मासे बघाल ना तुम्ही, एकदम बारीक बारीक खूप मासे आहेत का. आता हे पावसाळा नाही, पण पावसाळा वगैरे असतो ना, किंवा थोडेसे अजून थोडा उन्हाळा पडेल तर हे निवळे खूप येतील इकडे या पाण्यावरती. पावसाळ्यात तर भरमसाठ असतात, पण आता आपल्याला थोडेफार बघायला भेटतात काही ठिकाणी. आणि काही लोक येतात आणि तुम्ही याच्यामध्ये पाय टाकून बसले नाही, बारीक बारीक मासे आहेत ना, आपल्या पायाला मस्तपैकी चावत असतात. भारी वाटतं. पण माझं मत आहे, ह्या पाण्यात पाय टाकून नका बसू, कारण की हेच पाणी आहे ना, ही खाली जी नदी अलकनंदा तिकडे जातं. तर हे लोक पिण्याकरता वापरतात आणि आपण याच्यात पाय टाकून बसणं हे जरा चुकीचं वाटते. तुम्ही बघा, तुम्ही विचार करा. मला असं वाटतं का पाय टाकून याच्यात बसलं नाही पाहिजे. आणि आणि तुम्ही या पाण्याला हात लावून बघाल ना, एकदम गार पाणी आहे का. मी तुम्हाला नेहमी सांगतो का, हे असं जे दगडांमधलं पाणी असतं किंवा डोंगर दऱ्यांमधलं पाणी असतं, एकदम गार असतं ना, त्याच प्रकारे पाणी बघायला एकदम गार पाणी. आणि जेवढं बाहेर जास्त ऊन पडते तेवढं हा जांबा दगड तेवढं जास्त गार होते. तर चला, तर आता हे पुढे बाजूला मंदिर आहे सप्तेश्वराचं, महादेवाचं, तिकडे जाऊया दर्शनाकरता.